ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन सायलीला कोर्टासमोर व्यवस्थित युक्तिवाद करून निर्दोष सोडवणार आणि आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर इकडे कशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला आता सायली लवकरात लवकर सुटण्याचे चान्सेस वाढणार. आता नेमकं काय आणि कसं घडतं ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. चला तर मग प्रेक्षकांनो, तर इथे आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन सायलीकडे विचारपूस करत असतो. तो सायलीला म्हणतो, सायली व्यवस्थित नीट आठवून मला एकूण एक गोष्ट सांग. तुला व्यवस्थित आठवतंय का की जेव्हा सोनल आश्रमात आली होती तेव्हा तिच्या वयाबद्दल खरोखर तुमच्यामध्ये काहीच चर्चा झाली नव्हती म्हणून? त्यावेळी सायली म्हणते, हो मला आठवतंय, जेव्हा सोनल आली ना तेव्हा मी तिच्या वयाबद्दल तिला काहीच विचारलं नव्हतं. हां पण आहे ना ती सांगता एक गोष्ट सांगून गेली होती, ती म्हणजे जेव्हा ती हरवली होती ना जत्रेत तेव्हा तिचा वाढदिवस होता आणि तेव्हा तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते लोक जत्रेत फिरायला गेले होते आणि तेव्हा ती तिकडे हरवली होती. त्यावर हे ऐकून अर्जुन म्हणतो, वाढदिवसात हरवली होती? त्यावर सायली म्हणते, हो ती तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी हरवली होती. त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आणखीन काय म्हणाली ती? त्यावर सायली म्हणते, आणखीन असं काही खास नाही हो. त्यावर अर्जुन तिला म्हणत असतो की ठीक आहे काय करायचं आता मी बघतो, तू काळजी करू नकोस. आणि त्याच्यानंतर मग आता अर्जुन हा म्हणत असतो, तिचा वाढदिवस होता तेव्हा तारीख काय होती वगैरे ती काही म्हणाली होती का? त्यावेळी सायली म्हणते, नाही ना, तारीख तर तिलासुद्धा आठवत नव्हती. त्यावेळी मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही बायको, तुला काही तिने वार वगैरे सांगितलेला? त्यावर सायली म्हणते, हो. आणि मग सायली वार सांगते आणि मग तिला तारीखही आठवते, मग ती तारीखही सांगते. अर्जुन म्हणतो, जर तसं असेल तर त्या सालात ती जर 3 वर्षांची पूर्ण झाली होती तर आता मग ती पूर्ण 21 वर्षांची. त्यावेळी सायली म्हणते, हा मग? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको अगं जर ती 21 वर्षांची पूर्ण आहे तर अर्थात ती अल्पवयीन नाही आहे आणि जर ती अल्पवयीन नाही आहे तर ह्याचाच अर्थ की तुला आता कोणीही म्हणजे ह्या खोट्या आरोपाखाली अडकवू शकत नाही. त्यानंतर मग आता कोर्टाची तारीख सुरू झालेली असते. कोर्टाची तारीख सुरू झाल्याच्या नंतर मग आता तिकडे सगळे जण आलेले असतात, जज साहेबसुद्धा आलेले असतात आणि पहिलं ओपनिंग स्टेटमेंट हे आता त्या वकिलाला करण्याची संधी दिली जाते, जो वकील सुरेशच्या बाजूने कोर्टात केस उभी करत असतो. मग आता त्याला ओपनिंग स्टेटमेंट द्यायला दिल्यानंतर तो म्हणत असतो, तर जज साहेब मी सुरेश याचं वकीलपत्र घेतलेलं असून सुरेश हा माझा एक क्लायंट आहे आणि सुरेशने व ॲडव्होकेट सुभेदार यांची बायको सायली सुभेदार यांनी मिळून लहान मुलींची तस्करी केलेली आहे आणि आत्ता जेव्हा त्यांचं रॅकेट पकडलं गेलं आहे तेव्हा माझे अशील सुरेश यांनी तर सगळं काही कबूल केलेलं आहे, पण ज्या मिसेस सायली सुभेदार आहेत त्या मात्र हे सगळं कबूल करायला नकार देत आहेत. तर माझी फक्त एवढीच विनंती आहे कोर्टाला की त्यांनी सायली सुभेदार यांना अटक करावी. त्यावेळी मग मात्र अर्जुनला राग येतो आणि तो म्हणतो, एक मिनिट, मी माझ्या वकील मित्रांना हे क्लिअर करू इच्छितो की माझ्या बायकोवरचे म्हणजेच मिसेस अर्जुन सुभेदार यांच्यावरचे कुठलेही आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती थेट असे गुन्हे आहेत असं म्हणण्याऐवजी जर असं म्हटलं की आरोपी, तर तेच त्यांच्यासाठी चांगलं ठरेल. कारण जर त्यांच्यावरचे गुन्हे अजून सिद्धच झालेले नाही आहेत तर मग त्यांना गुन्हेगार म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे. हे सोयीस्कररित्या माझे वकील मित्र विसरत आहेत. तर म्हणूनच मी त्यांना फक्त एवढी आठवण करून इच्छितो की अजून मिसेस सायली सुभेदार ह्या निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार म्हणण्याची जी काही घाई माझ्या वकील मित्रांना झाली आहे ती त्यांनी जरा थांबवावी. त्यावेळी मग मात्र आता अर्जुनने हे स्टेटमेंट दिल्यानंतर मग जज साहेबसुद्धा आता त्यांना लगेचच अडवतात आणि म्हणतात की सायली सुभेदार यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर हे इतके गंभीर आरोप नाही करू शकत. मग मात्र आता लगेचच तो कोर्टाला म्हणतो, सॉरी जज साहेब. त्यानंतर मग आता जज पुढे म्हणतात, पुढच्या कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करावी, कोर्टाची कारवाई पुढे जावी. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे
अर्जुन हा ताबडतोब होकार देतो आणि मग कोर्टाची कारवाई पुढे चालवली जाते. आता कोर्टाची कारवाई पुढे चालवली जात असताना त्याला काही साक्षी पुरावे सादर करायचे असतात, पण त्याआधीच जो आता दुसरा वकील असतो तो म्हणतो की त्याआधी मला थोडं बोलायचं आहे कोर्टात. त्यावेळी मग त्याला परवानगी दिली जाते आणि मग तो त्याचं मत मांडायला सुरुवात करतो. मिसेस सायली सुभेदार ह्या एका प्रतिष्ठित घराण्यातल्या असल्यामुळे त्या स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटं बोलत आहेत आणि त्यांचे पती म्हणजेच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे स्वतः वकील असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा ते फायदा घेत आहेत. त्यावेळी मग मात्र इकडे लगेचच म्हटलं जातं की 1 मिनिट, कोणीही कशाचाही फायदा वगैरे काहीही घेत नाही आहे किंवा कोणीही काहीही चुकीचंसुद्धा इथे करत नाही आहे. इथे कोर्ट आहे, कोर्टामध्ये तेच होईल जे सत्य असेल. कोर्टामध्ये कोणीही खोटं बोलू शकत नाही. कोर्ट इथे न्याय करायला बसलेले आहे, त्यामुळे तुम्ही कोर्टावर हे असे ॲलिगेशन्स लावू शकत नाही. त्याबरोबर मग मात्र लगेचच पुन्हा एकदा वकील साहेब माफी मागतात. त्यानंतर मग अर्जुन म्हणतो वकील साहेबांचं हे बरं सुरू आहे, नाही म्हणजे आधी चुका करतात, आधी चुकीचं बोलतात आणि नंतर माफी मागतात. असो, आता मला पुढे कोर्टाची कारवाई सुरू करायची. त्यावेळी अर्जुनला कोर्टाची कारवाई सुरू करायला परवानगी दिली जाते. पहिली गोष्ट, ज्या मुली हरवल्या आहेत त्यांच्यापैकी कोणीही मुलगी अल्पवयीन नाही, एक मुलगी वगळताच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या मुली अल्पवयीन आहेत की नाही ही गोष्ट माहीत नसतानाच माझ्या बायकोवरती जो काही हा पॉस्कोचा चार्ज लावलेला आहे ते खूपच चुकीचं आणि विचित्र आहे. हे सगळं नेमकं कुणी केलं आहे आणि का केलं आहे अद्यापही याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही आहे. आणि अर्थात हे ज्याने कुणी केलं आहे हे जाणून बुजून केलं गेलेलं आहे. माझी बायको आश्रम चालवते आणि मी एक वकील आहे, त्यामुळे आमचे जे शत्रू आहेत ते खूप जास्त आहेत आणि हे काम आमच्या शत्रूंपैकीच एखाद्या कोणीतरी केलेलं आहे याची आम्हाला खात्री आहे. पण हे सगळं करून नेमकं आमच्या शत्रूंना मिळालं काय हे कोर्टासमोर आम्हाला सिद्ध करायचंच आहे. पण ज्या दिवशी सोनलचा काका म्हणून एक व्यक्ती आमच्या घरी आला होता, आम्हाला त्या वेळचं जे काही घडलेलं होतं ते सगळंसुद्धा कोर्टाच्या समोर सिद्ध करायचं आहे. म्हणून मी मधुकर पाटील म्हणजेच त्या आश्रमाचे मालक, खरे मालक यांना इथे बोलवू इच्छितो. त्याबरोबर मधुभाऊंना कोर्टामध्ये येण्याची परवानगी मिळते. मधुभाऊंना परवानगी दिल्या गेल्यानंतर मग लगेचच इकडे मधुभाऊ येतात. अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, तर मधुकर पाटील हे बघा, अजिबात घाबरू नका आणि जे काही असेल, अगदी जे काही ते सगळं खरं कोर्टाला सांगून टाका. त्यावेळी मग लगेचच ते म्हणतात की ठीक आहे आणि मग मधुभाऊ कोर्टासमोर बोलायला सुरुवात करतात. तर मधुभाऊ सांगतात की कशा पद्धतीने सोनलचा काका म्हणून तो खोटारडा माणूस आला आणि काय काय घडलं वगैरे वगैरे सगळं. त्यावेळी लगेचच इकडे आता जे दुसरे वकील असतात ते म्हणतात, शक्यतो माझे वकील मित्र ॲडव्होकेट सुभेदार यांना ही गोष्ट माहीत नाही की जी व्यक्ती नातेवाईक आहे विक्टिमच्या किंवा म्हणजे आरोपीच्या, त्यांची साक्षग्राह्य धरली जात नाही ते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, माझे वकील मित्र यांना मध्ये मध्ये बोलण्याची खूप जास्तच घाई आहे, तर मी त्यांना हे सांगून क्लिअर करू इच्छितो की मला मान्य आहे आणि मला माहीतही आहे की अशी साक्ष गृहीत धरली जात नाही म्हणून, पण मी त्यांना साक्षीदार म्हणून बोलवलं नव्हतं. फक्त घटना नेमकी काय घडली होती हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित सविस्तर कळावं यासाठी बोलावलं होतं. माझ्याकडे आणखीन बरेच साक्ष आणि पुरावे आहेत ज्यांच्या आधारावर माझी बायको निर्दोष आहे हे मी सिद्ध करूच शकतो. असो, कोर्टाचा आणखी वेळ वाया न घालवता मी कोर्टाला विनंती करतो की कोर्टाने मला सुरेशची उलट तपासणी घेण्याची परवानगी द्यावी. त्यानंतर अर्जुनला सुरेशची उलट तपासणी घेण्याची परवानगी दिली जाते. अर्जुन सुरेशला पहिला प्रश्न विचारतो की मला सांग, जेव्हा मुलींची तस्करी करण्याची डील तुझ्यामध्ये आणि सायली सुभेदारांमध्ये झाली त्यावेळी सायली सुभेदार तुला भेटायला आल्या होत्या की तू त्यांना भेटायला गेला होतास? त्यावर तो म्हणतो, सायली सुभेदार भेटायला आल्या होत्या. अर्जुन म्हणतो, बघ नक्की आठव, नक्की सायली सुभेदारच भेटायला आल्या होत्या ना की तू भेटायला गेला होता? त्यावर तो म्हणतो, त्याच आल्या होत्या. त्यावर अर्जुन त्याला म्हणतो, व्हेरी गुड, उत्तर अगदी पटापट देतोयस. बरं, पुढे आता माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर दे की जेव्हा सायली सुभेदार तुला भेटायला आल्या होत्या तेव्हा किती वाजले होते, वार कोणता होता, तारीख कोणती होती? त्यावर तो म्हणतो की माझ्या लक्षात नाही. अर्जुन म्हणतो, एवढी मोठी घटना घडते मिलॉर्ड, आपण मुलींची तस्करी करतोय आणि आपण हे सगळं कुठल्या दिवशी करतो, साधं हेही आपल्या लक्षात राहू नये. खरंच ही खूपच जास्त वाईट गोष्ट आहे. त्याचबरोबर पुढे अर्जुन म्हणतो, आणि आता कोर्टासमोर मला हेही सिद्ध करायचं आहे
की कशा पद्धतीने हा माझ्या बायकोला अडकवतोय. त्यावेळी तो म्हणतो की नाही नाही साहेब, मी तुमच्या बायकोला अडकवत नाही आहे, तुमची बायकोच खोटं बोलते, तुमची बायको मला अडकवते. मला कळतच नाही आहे की त्या असं का विचित्र वागतायत. अहो, उलट जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याला मुलींची तस्करी करायची आहे, सुरुवातीला खरं तर मलाच खूप मोठा धक्का बसला की एवढ्या चांगल्या एवढ्या सुशिक्षित घरातली बाई मुलींची तस्करी करायला कशी काय येऊ शकते. म्हणून मी त्यांना नकारही दिला होता. मी त्यांना हेही समजावलं की नका करू हे सगळं नुकसान होईल तुमचं, नका करू हे सगळं. पण त्यावेळी मला सायली सुभेदार म्हणाल्या की नाही, मला हे सगळं करायचं आहे, मला जास्तीचे पैसे कमवायचे आहेत आणि तसंही माझा नवरा स्वतः एक वकील आहे, त्यामुळे मी हे सगळं काम केलं तरी मला काहीही अडचण येणार नाही म्हणून, आणि म्हणून मी हे सगळं काही केलं. त्यावेळी अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तर आपण पुढे कोर्टाच्या कारवाईमध्ये हे सिद्ध करूच की नक्की सायली सुभेदार तुम्हाला भेटायला आल्या होत्या की तुम्ही सोनलचे खोटे काका म्हणून त्यांना भेटायला गेला होतात ते. त्यावेळी जज साहेब म्हणतात होल्ड, कोर्टाच्या ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेकनंतर पुन्हा हे कोर्ट भरलं जाईल आणि तेव्हा पुढची कारवाई केली जाईल. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रतिमात्या आणि कल्पना ह्या दोघींनीही देव पाण्यात ठेवलेले असतात. कारण आता त्या दोघींचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत आता सायली सुटून परत येत नाही तोपर्यंत हे देव पाण्यातून बाहेर काढायचे नाही. ज्या सायलीने आजपर्यंत ह्या देवांची अगदी मनोभावी सेवा केली, मनोभावी पूजा केली, आराधना केली, आज त्याच सायलीवरती ही एवढी वाईट वेळ देवांनी कशी काय येऊन दिली. देव का सायलीच्या बाजूने उभे नाही राहिले, हा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये खतखतत असतो. आणि त्यामुळेच मग आता ते लोक म्हणतात की काहीही झालं तरी आता बास, आता आपण हे सगळं थांबवायचं. आणि म्हणून मग आता ती लोकं जी असतात त्यांनी देवांना पाण्यात ठेवलेलं असतं आणि आम्ही तुम्हाला पाण्यातून तेव्हाच काढू जेव्हा आमची सायली सुखरूप या प्रकरणातून सुटेल आणि बाहेर येईल, असं सगळं आता ती लोकं बोलत असतात. आता हे सगळं काही सुरू असतं आणि इकडे कल्पना म्हणत असते तुमच्यावरतीच सगळी भिस्त आहे, आता तुम्हीच आमच्या सायलीला ह्या सर्व प्रकरणातून बाहेर काढा. देवा, आजपर्यंत आमच्या सायलीने खूप काही भोगलं आहे, खूप काही सोसलं आहे, खूप काही सहन केलं आहे, पण आता नको, आता बास, आता तिला आणखीन त्रास नको, आता तरी तिच्या पाठीशी उभे राहा आणि तिला ह्या सर्व प्रकरणातून लवकरात लवकर व्यवस्थित सुखरूप बाहेर काढा. तर दुसऱ्या बाजूला अर्जुनला चैतन्य विचारतो, अर्जुन अरे आता आपण काय करायचं, म्हणजे तो पूर्णपणे खोटंच बोलतोय. सुरेश अजूनही खरं बोलायला तयार नाही आहे. आपल्याला काहीही करून सायली वहिनी तर सुरेशला भेटायला गेलीच नव्हती, तर तो सुरेशच आश्रमात आला होता हे आजच्या आज सिद्ध करायला लागेल. कारण जर आपण ही गोष्ट आज सिद्ध नाही ना करू शकलो तर मग तो सुरेश आणि त्याचा वकील तो सुद्धा खूप हुशार आहे. ते लोक असंही म्हणायला कमी करणार नाहीत की आपण हे पुरावे नंतर अरेंज केलेत म्हणून. त्यावर अर्जुन म्हणतो असं काही होणार नाही, कारण पुरावे आपल्याला ताबडतोब मिळणार आहेत. त्यावर चैतन्य म्हणतो कसं काय. त्यावर अर्जुन म्हणतो ज्या दिवशी सायली त्या सुरेशला भेटायला गेली होती असं त्याने सांगितलं ना, त्या दिवशी सायली सुरेशला भेटायला गेलीच नव्हती, तर सायली पोलीस स्टेशनमध्ये आली होती गौरीला भेटण्यासाठी. त्यावेळी चैतन्य म्हणतो काय. त्यावर अर्जुन म्हणतो हो, त्यावेळी सायली गौरीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि मीच तिला बोलावलं होतं. त्यामुळे इन्स्पेक्टर सावंत यांच्या ऑफिसमध्ये सायली तिकडे आली होती याचा पुरावा असणार CCTV फुटेजच्या रूपात. तू एक काम कर चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत यांच्या पोलीस स्टेशनला जा आणि तिकडनं सायली त्या दिवशी आली होती ते तिथलं CCTV फुटेज मिळव आणि ते CCTV फुटेज घेऊन लवकरात लवकर इकडे ये. एकदा का आपण ते फुटेज कोर्टात सबमिट केलं की सर्व गोष्टी पुढच्या सोप्या होतील, आपल्या हातात येतील. त्यावर चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन, तू म्हणशील तसं. मी ताबडतोब जाऊन ते CCTV फुटेज कलेक्ट करतो. आणि मग आता ताबडतोब चैतन्य तिकडनं गेलेला असतो. त्यानंतर आता कोर्टाची कारवाई पुन्हा एकदा सुरू करायची असं जज साहेब म्हणत असतात. त्यावेळी मग आता कोर्टाची कारवाई ताबडतोब सुरू केली जाते. तर आता अर्जुनने तर चैतन्याला पुरावे आणायला पाठवलेलेच असते. तोपर्यंत आता अर्जुन हा पुढे बाकीची कारवाई करत असतो. तो आणखीन सुरेशला कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स करत असतो, ज्यामुळे सुरेश पूर्णपणे उत्तर देताना गडबडत असतो, गोंधळत असतो आणि त्यामुळे अर्जुन सुरेशची एक एक चूक पकडत असतो. तोपर्यंत चैतन्य त्या ठिकाणी आलेला असतो आणि मग अर्जुन म्हणतो आता मला कोर्टापुढे एक पुरावा सादर करायचा आहे. पुरावा सादर करण्याची परवानगी अर्जुनला दिली जाते. अर्जुन म्हणतो तर सुरेश थोड्या वेळापूर्वीच म्हणाला होता की सायली स्वतः त्याला
या दिवशी भेटायला गेली होती. तर हे त्या दिवशीचं CCTV फुटेज आहे, ज्यावेळी सायली ही गौरी नावाच्या एका मुलीला आश्रमात घेऊन जाण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती. ती मुलगी एका हवालदारांना रस्त्याच्या कडेला सापडली होती. ती मुलगी खूप भेदरलेली होती, घाबरलेली होती, बावरलेली होती. त्यामुळे मी स्वतः माझ्या बायकोला फोन करून बोलवून घेतलं होतं आणि त्या मुलीला राहण्याची सोय व्हावी यासाठी आश्रमात न्यायलाही सांगितलं होतं. आणि हे सगळं काही इन्स्पेक्टर सावंत यांच्या समोरच घडलं होतं. तरीही जर कोर्टाची परवानगी असेल तर मी हे फुटेज सबमिट करतो. त्यावेळी कोर्ट परवानगी देतं आणि अर्जुन कोर्टासमोर ते पुरावे सादर करत म्हणतो. तर अशा तऱ्हेने जेव्हा जे आरोप माझ्या बायकोवरती सुरेश याने केलेले आहेत तेव्हा ते सगळे आरोप मी सध्या खोडून काढलेले आहेत आणि कोर्टासमोर हे सिद्धही केलेलं आहे की माझी बायको ही पूर्णतः निर्दोष आहे. तरीही मी कोर्टाला विनंती करतो, कोर्टाने लवकरात लवकर माझ्या बायकोची बेल मंजूर करावी आणि तिला ताबडतोब ह्या जेलमधून आणि या सगळ्या प्रकरणातून सोडवून द्यावं. माझी बायको ही प्रेग्नंट असल्यामुळे तिला तुरुंगात राहण्याचा त्रास होतोय आणि ती मुळात गुन्हेगार नाही आहे. आणि तसाही कोर्टाचा नियम आहे, न्यायव्यवस्थेचा नियम आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करतो, कोर्टाने लवकरात लवकर माझ्या बोलण्याची दखल घ्यावी. त्याबरोबर आता सायलीला बेल मिळण्याचे चान्सेस वाढलेले असतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काय वाटतं, सायलीला बेल मिळेल का नाही हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.